नाशिक महानगरपालिकेच्या दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्या महानगरात निवडणुकीसाठी सिद्ध झालेली आहे. त्यातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्या 4 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्याच्यामध्ये 12च्या अ मध्ये ही राखीव जागा आहे शेड्यूल कास्टसाठी. त्याच्यामध्ये राजेंद्र विनायक आहिरे नावाचे महापालिकेतील निवृत्त अधिकारी त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा महानगरपालिकेच्या कामकाजातील प्रशासनाच्या कामकाजातील निश्चित उपयोग महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या सभागृहाला होईल असा विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे 12ब मधून महाविद्यालयाच्या मार्गावरती येवलेकर माळ्यामध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद येवले यांच्या पत्नी वर्षा विनोद येवले यांना त्यातून मागासवर्गीय महिला गटामध्ये उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे 12क मध्ये अभिनेत्री आणि संस्कृत MA झालेली, संस्कृत मध्ये अभ्यासक असलेली, योगशास्त्र MA झालेली, एक गुणी अभिनेत्री, कला क्षेत्रामध्ये निपुण असलेली कुमारी नुपूर लक्ष्मण सावजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 12D मधून ज्येष्ठ नगरसेवक अनुभवी नेते शिवाजीराव गांगुर्डे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मला विश्वास आहे की 12 नंबरच्या प्रभागामध्ये येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये चांगली विकास कामे घडून आणण्यासाठी आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तयारी करण्यासाठी, नियोजनासाठी सभागृहामध्ये जे चांगले लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत, अभ्यासू लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत, त्याच्यामध्ये या 4 लोकप्रतिनिधींची निश्चित चांगल्या प्रकारे भर पडेल आणि प्रभागातील जनता, प्रभागातील मतदार या चौघांनाही चांगल्या मतांनी विजयी करतील असा मला विश्वास वाटतो.